मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आत्ता नवीन भागामध्ये आपल्याला फारच मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर जे व्हायला नको होतं तेच सिरियलमध्ये घडलं आहे. नंदिनीचं अखेर सर्व सत्य सगळ्यांसमोर आलं आहे आणि हे सर्व करणारी म्हणजे आपली रम्या मॅडम आहे. तर आता रम्या आणि विजयने मिळून हे नंदिनीचं सत्य सर्वांसमोर कसं आणलं आहे हे पाहणं फारच महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे. विजय आता नंदिनीच्या रूममध्ये गेलेला असतो. नंदिनी आणि काव्या ह्या दोघीजणीही खाली हॉलमध्ये वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी खाली आलेले असतात आणि त्यांचे नवरे देखील त्यांच्या रूममध्ये नसतात. त्यांच्यासोबत ती झाडांची पूजा करत असतात. हे पाहताच विजय मोका साधून आता नंदिनीच्या रूममध्ये एंट्री करतो आणि नंदिनीचे सर्व कागदपत्र तो उचकत असतो. त्यानंतर सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर मात्र त्याच्या काहीही हाती लागत नाही. हे पाहून तो फार निराश होतो. त्याला ती एनीहाऊ फाईल सापडायची असते. त्याला असं वाटत असतं नक्कीच त्या फाईलमध्ये नंदिनीचं असं मोठं सत्य दडलेलं आहे ज्यामुळे ती हे सर्वांपासनं लपवत आहे आणि त्याचाच आर्याशी देखील काही ना काहीतरी नक्कीच कनेक्शन देखील असणार आहे असं विजयने मनातच ठरवलेलं असतं. कारण त्याला माहीत नसतं की नंदिनी आणि जीवा नक्की हे कोणतं सत्य लपवत आहेत, पण त्यांच्या संशयानुसार त्यांना असं वाटत असतं की नक्कीच आर्या ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि आर्याच्याच रिलेटेड काहीतरी गोष्ट नंदिनी लपवत आहे की काय. त्यानंतर त्यांच्या हाती ती फाईल काही लागत नाही. त्यानंतर तो रम्याला कॉल करतो आणि रम्या मात्र त्याच्यावर फारच चिडते. ती म्हणत असते, आज जर तू ते शोधून काढलं नाहीस तर बघ मी तुला कशी जन्मभराची अद्दल घडवेल आणि माझं प्रेम तर सोडच, पण तू ह्याला मी या घरामध्ये देखील राहू देणार नाही अशी धमकी रम्या विजयला देते. त्यानंतर विजय मात्र सगळीकडे शोधाशोध करतो. आता फायनली त्याच्या हाती असं काही लागलेलं असतं ज्याचा विचार आत्या आणि रम्याने स्वप्नातही केलेला नसेल. त्यानंतर तो लगेचच रम्याला कॉल करतो आणि सांगतो, खरं तर मला फाईल सापडलेली नाही आहे, पण माझ्या हाती असं काही लागलं आहे जे पाहून तुम्ही दोघीजणी आश्चर्यचकित व्हाल. त्यावर रम्या म्हणते, आता तू पटकन बोल, नक्की तुझ्या हाती असं काय लागलं आहे. त्यावर तो सांगतो, खरं तर नंदिनीने तिच्या बॅगमध्ये एक मोठं आर्टिफिशियल पोट लपवलेलं आहे. त्यावर ती म्हणते, हे काय आता, ती असं का करेल. त्यावर तो म्हणतो, अगं तू जरा नीट विचार कर, नंदिनी जर खरंच प्रेग्नेंट आहे तर ह्या खोट्या पोट घेऊन ती का असं मिरवत असेल आणि हे खोट्या पोटाची तिला गरज तरी का पडावी. तू जरा नीट विचार कर रम्या, मला तर असं वाटत आहे ती प्रेग्नंट नसेल, हे खोटं पोट घेऊनच ती वावरत आहे आणि या सर्व देशमुख फॅमिलीला नंदिनी फसवत आहे, जी मोठ्या तोऱ्याने सांगत असते मी कधीही लपवाछपवी करत नाही, मला हे मुळातच आवडत नाही. आणि तीच नंदिनी मात्र तिने आता हे एवढं मोठं सत्य ह्या देशमुखांपासनं लपवलेलं आहे. तू जरा विचार कर, ज्या वेळेस हे सत्य मानिनी आणि विक्रम समोर येईल त्यावेळेस मात्र ते नंदिनीला धक्के मारून ह्या घरातनं हकलवून लावतील असं रम्या म्हणत असते. विजय, खरंच तू जे म्हणत आहेस ते जर झालं ना तर ह्या काव्याला देखील मला ह्या घरातनं हकलवायला फार वेळ लागणार नाही असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर तो म्हणतो, चल ठरलं तर मग आता लवकरात लवकर आपण हे नंदिनीचं असत्य सर्वांसमोर आणायचं आणि तिला चेकमेट असं मोठं सरप्राईज द्यायचं असं वसू आत्या आणि रम्या म्हणत असतात. आणि त्यानंतर इकडे नंदिनीला मात्र ह्यामधलं काहीही माहीत नसतं की आता तिच्या आयुष्यामध्ये पुढे कोणता मोठा प्रलय येणार आहे. त्यानंतर ती बिचारी मात्र इकडे वडाच्या झाडाची पूजा करत असते आणि नंदिनीसोबत जीवा देखील वडाच्या झाडाची पूजा करत असतो. त्यानंतर नंदिनी पूजा करते, 7 फेरे देखील मारते आणि जीवा मात्र नंदिनीसाठी अतिशय सुंदर अशी कविता करत असतो. आणि त्यानंतर लगेचच काव्या देखील झाडाची पूजा करत असते. तेवढ्यातच पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, खरं तर जीवाने नंदिनीसाठी कविता केली, पण मी देखील तुमच्यासाठी फार मोठं असं सरप्राईज आणलं आहे. त्यावर ती म्हणते, काय आहे देशमुख. त्यावर तो म्हणतो, खरं तर तुम्ही आता ज्या वेळेस वडाच्या झाडाची पूजा करणार आहात त्यावेळेसच मी तुमचं स्केच काढणार आहे. अगदी तुमचे 7 फेरे कंप्लीट होण्याच्या आत
माझं स्केच झालेलं सुद्धा असेल आणि हीच तर चॅलेंज आहे. त्यावर काव्या म्हणत असते, अहो तुम्ही काही विसरलात का देशमुख, तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्ही काही स्केच आर्टिस्ट नाही आहेत. त्यावर तो म्हणतो, हो मला माहीतच आहे, पण तू आज बघच आता हा तुझा आर्किटेक्ट बोका काय कमाल करतो आणि हे चॅलेंजही कसं पूर्ण करतो. त्यावर काव्या म्हणते, हो पण थांबा, आधी मला वडाची पूजा तर करू द्या. तुम्ही विसरलात का, तुम्ही काय म्हटलं आहात, तुम्ही तर म्हटलं आहात ना ज्या वेळेस मी वडाचे फेरे काढायला सुरुवात करेल त्यावेळेसच तुम्ही देखील स्केच काढायला सुरुवात करायची आहे देशमुख. असं म्हणून ती वडाच्या झाडाची पूजा करत असते आणि पार्थ मात्र तिच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतो. त्यानंतर काव्या 7 फेरे मारत असते, पण फेरे मारत असताना मात्र काव्याला आधीची सुरुवातीची तिची पहिली वटपौर्णिमा आठवते. त्यावेळेस मात्र तिच्या मनामध्ये जरा देखील पार्थविषयी प्रेम नव्हतं, पण केवळ घरच्यांसाठी ती ही पूजा करण्यासाठी गेली होती. आणि कसे पार्थने देखील तिच्यासाठी वडाला फेरे मारले होते, उपवास देखील ठेवला होता आणि त्यांनी जी फेरे मारताना वडाला वचने दिली होती ते देखील इकडे काव्याला यावेळेसची पूजा करताना वडाच्या झाडाला फेरे मारत असताना मात्र आठवत असतात आणि ती अगदी जुन्या आठवणींमध्ये रमून गेलेली असते. आणि पार्थ देखील तिचं स्केच काढण्यामध्ये अगदी मग्न झालेला असतो. आणि तेवढ्यातच इकडे जीवा नंदिनीच्या गालावरती किस करतो आणि चान्स मारत असतो. त्यानंतर ती म्हणते, जीवा तुम्ही हे काय करताय, जरा भान ठेवा, आपण दोघेच नाही आहोत आणि आपण हॉलमध्ये आहोत. त्यावर तो म्हणतो, एवढं काय चकाचक बाई, आता मी तुझा नवराच तर आहे आणि इथे कोणीच नाही आहे. काव्या तर बघ किती मन लावून पूजा करत आहे आणि दादा देखील तिचं किती सुंदर स्केच काढत आहे, पण मला तर वाटत आहे दादा हे चॅलेंज पूर्ण करेन का. आता काव्याचा मात्र एकच फेरा राहिला आहे, असं ते दोघेजण बोलत असतात. आणि इकडे काव्याचे 7 फेरे देखील कंप्लीट होतात आणि त्यावर ती म्हणत असते, काय मग देशमुख, तुम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केलंत का, मला बघू तरी द्या तुम्ही कसं स्केच काढलं आहे. त्यावर पार्थ मात्र तिची फिरकी घेत असतो आणि असे एक्सप्रेशन्स देत असतो की त्याने ते स्केच कंप्लीट केलं नाही आहे असा चेहरा तो बनवतो मायूस. आणि त्यावर ती म्हणत असते, अहो एवढं काय, जरी तुमचं स्केच कंप्लीट झालं नसेल तरी देखील तुमचं ते अधुरं स्केच देखील माझ्यासाठी पूर्णच असणार आहे, मी ते पूर्ण मानून घेईल. त्यानंतर पार्थ तिला ते स्केच दाखवतो आणि स्केच पाहून मात्र ती आश्चर्याने थक्क होते. तिला कळत नाही काय रिॲक्ट करावं. त्यानंतर ती पार्थला गच्च मिठी मारते आणि म्हणते, खरंच तुम्ही अगदी फारच हुशार आहात, मला वाटलं नाही तुम्ही एवढं सुंदर स्केच काढाल, खरंच तुम्ही अप्रतिम स्केच काढलं आहे, मला माहीत नव्हतं, तुम्ही खरंच फार टॅलेंटेड आहात पार्थ, खरंच तुमच्यासारखा नवरा मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे आणि मला जन्मोजन्मी तुम्हीच नवरा म्हणून हवा आहेत, असं ती त्या पार्थला म्हणत असते. त्यावर इकडे नंदिनी आणि जीवा देखील त्याच्या स्केचचं फारच कौतुक करत असतात, म्हणत असतात, फार तू सुंदर स्केच काढला आहेस दादा. आणि काय रे दादा, स्केचमध्ये तर तुम्ही दोघं नव्हता, फक्त काव्याच होती, काव्याच झाडाची पूजा करत होती, मग ह्या स्केचमध्ये तू स्वतःचं देखील स्केच कसं काढलंस. त्यावर तो म्हणतो, अरे मी मनाने जरी इथे असलो शरीराने तरी देखील मी मनाने मात्र काव्यासोबतच होतो. त्या जशी पूजा करत होत्या तसंच मी देखील माझ्या मनामध्ये काव्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न करत होतो, वडाकडे प्रार्थना करत होतो, असं तो त्या जीवाला म्हणत असतो. आणि काव्या म्हणत होत असते, खरंच देशमुख, ज्यावेळेस मी पूजा करत होते आणि फेरे मारत होते ना त्यावेळेस मी असंच इमॅजिन करत होते की तुम्ही देखील माझ्यासोबत चलत आहात आणि खरंच जे मी इमॅजिन करत होते तेच अगदी तुम्ही चित्रामध्ये उतरवलं आहे. तुमच्या मनामध्ये असं कसे विचार येतात, जे माझ्या डोक्यामध्ये सुरू असतं तेच तुमच्या मनाला कसं कळतं, असं ती त्या पार्थला विचारत असते आणि त्याचं सर्वजण कौतुक करत असतात. तेवढ्यातच मात्र इकडनं विक्रमची आणि मिथुन दादांची एंट्री होते आणि ते म्हणत असतात, बघितलंस का मिथुन, माझ्या हे दोन्हीही मुलं किती गुणी आहेत, त्यांच्या बायकांसाठी त्यांनी मात्र हे वटवृक्ष घरीच आणलं आहे. मिथुन दादा देखील त्या दोघांचं कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, अरे दादा, खरंच तुझे दोन्हीही मुलं अगदी गुणी आहेत,
त्यावर तो म्हणतो, अरे हो, माझी दोन्ही मुलं तर गुणी आहेतच, पण माझ्या सुना देखील बघ किती संस्कारी आणि किती सुंदर दिसत आहेत, असं ते म्हणत असतात. त्यानंतर तो म्हणतो की अहो अरे हे तर काय, इथे तर मला स्केच दिसत आहे काव्याचं आणि ह्या पार्कचं, पण काय रे हे स्केच कोणी काढलं? त्यावर जीवा सांगत असतो, कोण काढणार बाबा, ह्या काव्यासाठी तिच्या नवऱ्याने तिचं एवढं सुंदर स्केच काढलं आहे आणि अगदी तेही ती 7 फेऱ्या मारण्याच्या आत दादाने हे स्केच काढून कंप्लीट देखील केलं आहे. आणि इकडे तेवढ्यातच रम्या मॅडमची एंट्री होते आणि रम्या म्हणत असते, बास झालं आता हे कौतुक, जरा तुमच्या ह्या दोन्ही सुना कशा गुणी आहेत, पण आता तुमची धाकटी सून तर मला वाटतंय जरा जास्तीच गुणी आहे, तिच्यामध्ये फारच लपवलेले गुण देखील आहेत. त्यावर विक्रम काका म्हणतात, हे काय आता तुम्ही दोघींनी काय नवीन खेळ खेळला आहे? त्यावर रम्या म्हणते, अरे मामा, तू हे सर्व आम्हाला विचारण्यापेक्षा तुझ्या धाकट्या सुनेलाच का नाही विचारत? ही नंदिनी फार मोठ्या तोऱ्यात सांगत असते की मला लपवाछपवी आवडत नाही, आणि आता तू जरा तिलाच विचार ना, तिने एवढी मोठी गोष्ट तुमच्या सर्वांपासनं का लपवली आणि हे सोंग तरी का केलं आहे? ह्या जीवाला देखील विचार आणि ह्या नंदिनीलाही विचार. हे ऐकून मात्र काव्याला फारच राग येतो. काव्या म्हणत असते, तू कोणाबद्दल बोलत आहेस? तुला कळतंय का रम्या, माझ्या नंदिनी ताईबद्दल? आणि माझी नंदिनी ताई असं कधीच करत नाही. आणि काय ग, तू कशाबद्दल बोलत आहेस? तेवढ्यातच रम्या विजयला आवाज देते आणि विजयराव हॉलमध्ये येतात. त्यानंतर ते जे खोटं पोट नंदिनीच्या रूममध्ये त्याला सापडलेलं असतं तो सर्वांसमोर दाखवतो. आणि तेवढ्यातच काव्य विचारते, हे आता काय प्रकार आहे आणि हे काय आहे नवीन? त्यावर ती म्हणते, अगं तुझ्या लाडक्या नंदिनी ताईलाच विचार, आम्हाला का विचारत आहेस? त्यावर विजय म्हणतो, हिजी तर आता दातखिळी बसली असणार, थांब मीच सांगतो. हे खोटं पोट आहे आणि तुझी नंदिनी ताई प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत आहे. त्यावर काव्याला मात्र फार राग येतो. काव्या म्हणते, तुम्ही तोंडाला येईल ते बोलू नका. त्यानंतर इकडे नंदिनी मात्र फार घाबरलेली असते, तिला रडायला येत असतं आणि जीवा देखील पूर्णपणे हादरलेला असतो. नंदिनीला वाटत असतं, जे व्हायला नको, जी गोष्ट कळायला नको, आता तीच कळते की काय, असं तिला वाटत असतं. तेवढ्यातच काव्या म्हणत असते, अगं नंदिनी ताई बोल ना, तू काही बोलत का नाही आहेस? तू अशी गप्प का उभी आहेस? दे तू ह्यांना उत्तर. मला माहीत आहे, मी तुला विचारलं होतं की त्या दिवशी सर्व्हिस रोडवर तुझं ॲबॉर्शन तर झालं नाही ना, तू तर मला नाही म्हणाली होतीस, मग हे सर्व काय आहे? तू ह्यांना काही बोलत का नाही आहेस? असं ती म्हणत असते, नंदिनीला हलवत असते. आणि जीवाने मात्र घट्ट नंदिनीचा हात पकडलेला असतो. पण तेवढ्यातच मात्र नंदिनी जमिनीवर चक्कर येऊन कोसळते. तर मित्रांनो, आता नंदिनी हे सर्वांचं काय उत्तर देणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.